नमस्कार मैत्रिणींनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त हुक आय कसे बनवून होतील ते आज आपण पाहणार आहोत। तर इथे मी धागा घेतलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे धागा जो आहे तो एका साइडला 4 पदर आला पाहिजे। म्हणजे आता हा डबल आहे तर याला पुन्हा एकदा फोल्ड देणार आहे। एका साइडला 4 आणि एका साइडला 4 असं मिळून हे 8 पदर आले पाहिजेत। म्हणजेच धागा आपल्याला जरा जाडच घ्यायचा आहे, जेणेकरून काय होईल की हुक आय बनवल्यानंतर कालांतराने ते आय तुटलं नाही पाहिजे यासाठी। आता मी सुईमध्ये धागा टाकून घेते। हे 4 पदरी आहे, तर सुईमध्ये टाकल्यानंतर दोन्ही बाजूने 4-4 याप्रमाणे 8 पदरी होईल। हे पुन्हा एकदा मी सांगते, तुम्ही 4 पदरी जरी घेतलं तरी चालेल, पण थोडं आपलं पातळ होईल। ते आपल्याला थोडं जाड घ्यायचं आहे, म्हणजे थोडं टिकाऊ राहील यासाठी। तर आता हे दोन्ही बाजूने मिळून 8 पदरी होतं। आता यानंतर आपण आय बनवायला सुरुवात करूयात। तर लक्षात घ्या, इथे मी फक्त डेमोसाठी हे एक स्ट्रिप घेतलेली आहे, सुई घेतलेली आहे। आता बघा, सुईला खालून मी वर घेत आहे। अगदी सावकाशपणे आपण जाणार आहोत। सुईला याप्रमाणे खालून मी वर घेतलेली आहे आणि आता पुन्हा या पद्धतीने जेवढं अंतर आपल्याला आयचं हवं असतं हुक आयसाठी तेवढं घेऊन आणि सुई या पद्धतीने आपल्याला जिथून आपण सुई वर काढली त्याच जो पॉइंट आहे तिथून आपल्याला सुईला अर्धी बाहेर काढायची आहे, संपूर्ण बाहेर काढायची नाही या पद्धतीने। आता बघा, जो धागा आहे त्याला आता आपल्याला मेन महत्त्वाचं काम इथे आहे। तर या पद्धतीने तुम्हाला धाग्याला हातात पकडायचं आहे बोटांमध्ये आणि अशा पद्धतीने फोल्ड टाकत जायचं आहे। अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप कमी वेळात तुमचे जास्तीत जास्त हुक आय तयार होतात। यामुळे काय होतं, बऱ्याचदा भरपूर ब्लाऊज असतात आणि त्यावेळेस आपल्याला मात्र दुसऱ्या मेथडचा उपयोग करावा लागतो। पण ही जी मेथड आहे ती अत्यंत सोपी आहे आणि यामध्ये वेळही खूप कमी लागतो। भराभर तुमचे काही मिनिटात खूप सारे जे हुक आय आहेत ते तयार होतात। तर अशाच पद्धतीने तुम्हाला फोल्ड देत जायचे आहेत सुईला। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये या पद्धतीने आपल्याला करत जायचं आहे। मी धागा थोडा छोटा घेतला आहे, कारण इथे मी तुम्हाला 1 ते 2च दाखवणार आहे, तुम्हाला समजावं यासाठी। तर या पद्धतीने तुम्हाला धाग्याला फोल्ड द्यायचा आहे सुईला। आता बघा, इथपर्यंत झालं। जिथे तुम्ही फोल्ड दिलेला आहे तिथे तुम्हाला बोटात पकडून धरायचं आहे आणि सुईला वर काढायचं आहे आणि जो धागा आहे बाहेर त्याला तुम्हाला वरच्या दिशेला खेचायचं आहे। तुम्हाला जो धागा दिसत आहे तो धागा दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे, म्हणून त्याला आपल्याला वरच्या दिशेला खेचायचं आहे। तर बघा, आता तो कमी झालेला आहे, म्हणजे खेचला गेलाय। आता यानंतर काय करायचं आहे, सुईला खाली घ्यायचं आहे, या पद्धतीने धाग्याला खेचायचं आहे। म्हणजे जी आपली जी नॉड तयार झालेली आहे ती या पद्धतीने खाली घेऊन आणि तिला पुन्हा खाली सुई टाकून एंड पॉइंटला खालून टाका द्यायचा आहे, म्हणजे ते निघणार नाही। तर हा टाका असा द्यायचा आहे की त्याची गाठ बसेल। तर या पद्धतीने आपल्याला टाका द्यायचा आहे आणि आता तुम्ही बघू शकता आपला जो हुक आय आहे तो अतिशय छान तयार झालेला आहे। खूप कमी वेळात मी तुम्हाला दाखवायचं स्लो मोशनमध्ये म्हणून वेळ लागला आहे, पण जर तुम्ही एकदा का तुमचा हात बसला, ग्रिप मिळाली हाताला की भराभर तयार होतात। आता मी आणखीन एक तुम्हाला करून दाखवते, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल। आता सेम याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरं देखील इथे करून दाखवते। सुईला आपल्याला खालून वर काढायची आहे याप्रमाणे। आता खालच्या दिशेला तुम्हाला सुईला टाकायचं आहे, जेवढं अंतर आवश्यक असतं त्याप्रमाणे घ्यायचं आहे आणि आता सुईला आपल्याला या पद्धतीने आतमध्ये टाकून जिथून सुई आपण मागाशी काढली होती तिथे टाकायची आहे आणि अर्धीच काढायची आहे बाहेर। पुन्हा एकदा बोटांमध्ये धाग्याला अशा पद्धतीने पकडून आपल्याला गाठ जी आहे ती टाकत जायची आहे या पद्धतीने। ही गाठच म्हणावी लागेल, कारण ती जर एकदा बसली तर सुटत नाही, म्हणून आपला जो हुक आय आहे तो देखील एकदम व्यवस्थित घट्ट तयार होतो। तर अशा पद्धतीने आपल्याला हे टाकत जायचं आहे। एकदा का तुमच्या हाताला सवय झाली बोटांना की भराभर ही कामं तुम्ही ज्याला आपल्याला फार वेळ लागतो ते खूप कमी वेळात तयार होतं। आता हुक आय बनवण्यासाठीचे अनेक पर्याय आहेत, पण त्यातलाच हा एक असा पर्याय आहे की जो अतिशय सोपा आहे। हा आपला हुक आय बनवण्यासाठीचा हॅक म्हणालात तरी चालेल।
तर बघा आता जिथे गाठ आपण टाकलेल्या आहेत त्या पद्धतीने धागा जो आहे तो वर खेचत जायचा आहे, बोटांमध्ये पकडायचं आहे म्हणजे ते निसटणार नाही आणि खेचत जायचं आहे. धागा पूर्ण वर गेला पाहिजे, तिथे ठेवायचा नाही आहे. आणि पुन्हा आपल्याला सुईला खाली घ्यायचं आहे या पद्धतीने आणि पुन्हा थोडं हलकं खेचायचं आहे. आणि आता सुईला आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा जो एंड पॉईंट आहे हुकायचा तिथून खाली टाकायची आहे. तर आता तुम्ही बघू शकता अतिशय व्यवस्थितपणे अगदी जसं आपल्याला प्रोफेशनली आपण म्हणतो त्या पद्धतीने आपला जो हुकाया आहे तो तयार होतो. सुईला आतमध्ये टाकायचा आहे आणि आपल्याला खालच्या दिशेला गाठ द्यायची आहे, टाका द्यायचा आहे म्हणजे ती निसटणार नाही यासाठी. तर अशा पद्धतीने आज आपण हुकाये अगदी कमीत कमी वेळात कसं बनवायचं, हे फारच किचकट काम वाटतं. अख्खा ब्लाऊज शिवून होतो पण आपल्याला हुकाये बनवण्याचा फार कंटाळा येतो. इवन मी सुद्धा या पद्धतीचा अवलंब केल्यापासून मला बराच वेळ माझा कमी जातो. तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ नक्की पहा, याला जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वतः करून बघा. तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडेल आणि ही जी हॅक आहे, ही जी पद्धत आहे ती देखील तुम्हाला आवडेल. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.